नाशिकहून आहे. मी द्वारका काठेगल्ली येथे राहतो आणि गेल्या 37 वर्षापासून मध्ययुगीन काळातील लेखन संग्रह हा माझा विषय आहे. तर सगळेजण बरेच वेळा नोटा, नाणी, पोस्टाचे स्टॅम्प, तिकीट गोळा करतात, पण तो माझा विषय वेगळा आहे. सांगायला आनंद वाटेल की संपूर्ण भारतामध्ये हा संग्रह असणारे फक्त हाताच्या बोटावर मोजणे आहेत, म्हणजे 2 किंवा 3च माणसं आहेत. त्यापैकी आपल्या नाशिकला मी एक आहे. याच्यामध्ये पूर्वीच्या काळी लिहिण्यासाठी ज्या शाईच्या दौती, टाक, गुरु, पेन वापरायचे त्याचा माझा संग्रह आहे. या विविध आकारामधल्या काचेच्या दौती आहेत. त्याच्यामध्ये ही जी आहे ही राजेशाही दौते, हिला तांब्याची भांडी आहे, याला म्हणतात टाक. हा टाक आहे. याच्यामध्ये असं शाईच्या ह्याच्यामध्ये बुडवून असं लिहिलं जायचं. ही ग्रीक रोमन राजवटीतली 4 किलो 730 ग्रॅम वजनाची दौते भरीव आहे. हिच्यावरती राजचिन्ह आहेत सगळी आणि ही 2 भागामध्ये आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर ही शाई तयार करण्याची सामग्री जी आम्ही विद्यार्थ्यांना दाखवतो, म्हणजे आज आपण 2 रुपयाचा पेन घेऊन फक्त फेकून देतो, पण पूर्वीच्या काळी आपल्याला लिहिण्यासाठी किती कष्ट पडायचे हा दाखवण्याचा त्यामागे उद्देश आहे. ही जी आहे दिव्याची काजळी नैसर्गिक खापरावर तयार केलेली. त्याच्यानंतर हा आहे बाबळीचा डिंक आहे, हे मोहरीचं तेल आहे आणि ही नर्मदे काठची फाईन वाळू आहे, हिला सँड म्हणतात. याचा उपयोग असा आहे की काजळी, त्यानंतर डिंक, तेल आणि जास्वंदीच्या झाडाचा फुलांचा पल्प हे एकत्र खलायचे आणि हिला म्हणतात शाई तयार करण्याची बाटली. हिला तुम्हाला इथे खास दिसेल. याच्यामध्ये ते सगळं भरायचे आणि 2 दिवस ठेवल्यानंतर यात पाणी घातलं की एखादी कुठली अशी दौत घेतली की त्या दौतीमध्ये हे टाकलं जायचं. या मिश्रणामध्ये जी शाई तयार व्हायची त्या शाईला असा बोरू असायचा पूर्वी. हा बोरू त्याच्यामध्ये बुडवायचा आणि त्याच्याने लिहायचा असा हा संग्रह. आता याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये फरमान पाठवायचे लोक, राजे महाराजे त्यांचा जो निरोप पाठवायचे तो फरमान पाठवण्याचा म्हणजे लेटर पाठवण्याचा हा लखोट आहे, याला फरमान बॉक्स म्हणतात. तर हा साधा आहे आणि हा राजेशाही म्हणजे एखाद्याला इनाम वगैरे जेव्हा द्यायचे ते इनाम देण्याला हा वापरायचे, त्याला म्हणतात फरमान बॉक्स. फरमान बॉक्स. आता हे जे दौत आहे हिची एक खासियत अशी आहे की हिला शिबिरात मी दौत म्हणतो. म्हणजे लढाईच्या वेळेला समजा राजाचा माणूस आहे तो जायचा, त्याच्या शेल्यामध्ये ही अशी घुसलेली असायची. ही अशी उघडली हिच्यामध्ये शाईचा अंश दिसेल तुम्हाला. ही पेन जर काढली तर हिच्यामध्ये एक पेन पण आहे आणि हिच्यामध्ये पेपर आहे. म्हणतो तो असा त्याचा काय जो काय मजकूर आहे तो त्याच्यावर लिहायचा. हे झालं की ही जी नव्हती हिला म्हणतात शिक्का देतो. हे अशी उघडली की या ठिकाणी शिक्का म्हणजे सील असायचं, ते असं हलवायचं आणि त्याच्यावरती तो मारायचा. या शिक्क्याचं खरं नाव आहे उर्दूमध्ये मूर्तब. माझ्याकडे जो आहे तो अंडाकृती आकारातला हा एक मूर्तब आहे. मूर्तब म्हणजे हा शिक्का तिथे उमटवला जायचा. आता अगदी सगळं सोपं झालं की स्टॅम्प वगैरे रेडीमेड मिळायला लागले. तर पूर्वीच्या काळी हे सगळे हँडमेड आहे, मेटलमध्ये सगळं ब्रासमध्ये. त्याच्यानंतर हे जे आहे याला म्हणतात ताडपत्र. तुम्ही नीट पाहिलं तर याच्यावरती तामिळ भाषेमध्ये तुम्हाला लिहिलेले दिसेल, हे बघ खोदलेलं दिसेल. हे खोदण्याला हे असं करायचे, ह्याच्याने खोदायचे आणि हा जो आकार आहे याला धार आहे इथे. तर जेव्हा झाडाचं पान काढलं जायचं ते पान असं दोन्ही बाजूला तासून त्याची पट्टी तयार करायची. हे जे आहे याच्याने असं होल पाडायची. ही पट्टी मोठी असायची म्हणजे ठेवायला अडचण होती म्हणून अर्धी आणलेली. आणि मग त्याच्यामध्ये ह्या झाडाचे जिथं तुसा असतात त्याचा हा दोरा आहे आणि त्याच्याने हे सगळं नैसर्गिक लिखाण व्हायचं. हे सगळं पूर्वीची आपली संस्कृती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून हे सगळं संग्रह तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या आकारातल्या प्रकारातल्या दौती. आता माझ्याकडे ही जी एक दौत आहे तिचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ही 4 देशामध्ये एकमेव दौत आहे. आज आपण बॉलपेन वापरतो, तर पूर्वीच्या काळी ही अशी खिशात ठेवण्याची दौत आहे. हे असं उघडलं की तुम्ही हे बघा आतमध्ये दौत आहे, ही अशी दाबायची. त्यानंतर हे उघडायचं, इथं ठेवायचं. हा 1, हा 2 आणि हा 3. हे त्याच्यामध्ये ब्रिटिशकालीन याच्यामध्ये ही दौत वापरली जायची तेव्हा वापरायची. ओके. किती पुढे गेलेले होते पूर्वीचे लोक. म्हणजे अजूनही टेक्नॉलॉजी खूप आहे. म्हणजे मग दौत एकदा झाली की तिच्यामध्ये पितळी आहे, जस्ताची आहे, चांदीमध्ये आहे, मातीमध्ये आहे, सिरेमिकमध्ये, काचेचे आहेत, हे सगळ्या प्रकारातले.